अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. नमस्कार, मी राधिका आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करते. शिर्डीमध्ये साईनाथ महाराज यांच्या सामूहिक श्री साईचरित्र पारायण सोहळा वर्ष 31वे सुरू आहे. ते 25 जुलैपासून 2 ऑगस्ट 2025 पर्यंत असणार आहे. याची छोटीशी ही क्लिप आहे. दीक्षितींच्या या माडीवरती बापूसाहेब स्थिती दृष्टांत की मोजेचा तेथे एक बिछाण्यात माधवराव असता निरिस्त त्यासही तो दृष्टांत परम विस्मित दोघेही. बापूसाहेब स्वप्न देखिती बाबा दया दे आज्ञापिती आपणही आपला वाडा निश्चिती देवळा समुदी बांधावा होता. क्षणिक हा दृष्टांत बापूसाहेब झाले जागृत. आमूल स्वप्न आठवित आसन स्थित निदशेदे इकडे ऐसे चालले असता माधवराव ऐकले रडता. बुट्टी तयास जागे हो ओरडता निदरता अवस्था वावळली. का हो आपण का रडत होता ऐसे माधवरावास पुसता. म्हणती श्रींचे प्रेमोद्गार परिसता प्रेमोद्रक्ता पावलो. बाष्पद गदगद जाहला कंठ नयनी आसू वाहिली उद्भट. प्रेमे नावरे आवरिता उत्कट जाहले परिस्फुट रुदनात. येऊनी बाबा माझिया निकट आज्ञा दिल्ली मधला स्पष्ट. वाडा देऊळ होऊ द्या प्रकट पूर्वी नाविष्ट सर्वांचे. बापूसाहेब अंतरी विस्मित दोघा लागी एकती दृष्टांत. मन जाहले संशयरित कार्योद्योतित निश्चित. गुटी स्वय गर्भ श्रीमंत वाडा देऊळ बांधू समर्थ. माधवराव केवळ सुखवस्त एकती दृष्टांत उभयांते. परस्परांची स्वप्ने जुळली परमानंद भरती आली. रूपरेखा निश्चित केली योजना अनुमोदवली काकांनी. असो उदयिक प्रातः काळी तिघेही असता बाबा जवळी. बाबा नित्य प्रेम समळी मुख न्याहाळीत श्यामाचे. श्यामा वदेस देवा हा खेळ काय आहे तुझा अकेळ. जोपह न घेऊ देशी निश्चळ तेथही आम्हाच बळविसी. तेव्हा बाबा दे परिसुनी हस्त ठेवीत आपल्या कानी. वरदाम हे आपल्या ठिकाणी म्हणत कोणी काहीही. असो मगधी पूर्वोक्त योजना मांडली बाबांच्या अनुमोदना. जाहली तात्काळ बाबांचे अनुज्ञा समंदिर सदन बांधावया. माधवरावांनी बांधली कंबर झाला तळमजला तळघर. त्यांचे हातून झाली विहीर काम हे एठवर पोहोचले. लेंडी वरी जात असता आठवा तेथुनी मागे परतता. खिडक्या बारे दारे बसविता बाबा उत्सुकता अवलोकित. वरद करुणी तर्जनीवरी येथे दार येथे बारी. येथे पूर्वे सकाळ हा गेलरी शोभा बरी दिसेल. पुढे कार्यकारण निमित्ते बापू साहेब दोघांचे हस्ते. पुढील काम होणार होते ते मग त्या ते सोपविले. ऐसे काम होता होता स्फुरण झाले बुट्टींच्या युक्ता. या त्याची एकका भारा धरिता मुरलीधर स्थापिता येईल. कल्पनेचा झाला उदय परिण पुसता बाबांचा मनोदय. बुट्टीन आरंभित काही कार्य विना गुरुवर्य आज्ञापन. हा तो त्यांचा नित्यनेम अनुज्ञा बाबांची हेच वर्म. नाही ऐसे एकही कर्म त्या विन उपक्रम जयाते. किमर्थ व्हावे मध्ये दालन काय आहे त्याचे प्रयोजन. दोन्ही कडल भिंदी पालन करावे स्थापन मुरलीधरा. दालनाचे व्हावे देवालय बापू साहेब यांचा मनोदय. परी पुसावा बाबांचा आशय असल्यास निसंशय करावे. म्हणून बदले माधवरावा आपण बाबांचा विचार घ्यावा. मग पुढील आक्रम योजावा रुचेर देवा तैशापरी. बाबा फेरीवर असदा वाडी याच्या सन्निध्य येता. द्वारा निकट सारी पावता काय पुसतात शामराव. देवा बापू साहेब वती दालनाच्या दोन्ही भिंती पाडून देते स्थापू प्रीती कृष्णमूर्ती मुरलीधरा. मध्यभागी चौक साधून करी तेथे सिंहासन. वरी मुरलीधर विराजमान शोभायमान दिसेल. ऐसे बापू साहेब योजती परी पाहिजे आपली अनुमती. देऊळवाडा दोनेरती हातोहाती होतील. ऐकून ही श्यामाची उक्ती बाबा आनंदे बरे म्हणती. देऊळ पूर्ण झाल्यावरती येऊ की वस्तीस आपणही. लावणी वाडियाकडे दृष्टी बाबा करीत मधुर गोष्टी. वाडा पुरा झालिया पोटी आपले साठीच तोलावू. तेथेच आपण बोलू चालू तेथेच आपण अवघे खेळू. प्रेमे आपापना कवटाळू भोग सुखवाळू आनंदाचा. असो तेव्हा श्री साईप्रत माधवरावजी ऐसेही पुसत. हेच जरी अनुज्ञा निश्चित पायासी मुहूर्त करू की. बरी आहे ना देवा वेळ भोडा वया अनुना नारळ. भोड भोड म्हणता तत्काळ आणून श्रीफळ भोडीला.
असो पुढे झाला गाभारा मुरलीधर देवाचा चौधरा मूर्ती एक कारागिरा सोपली की करावया पुढे आली ऐसी वेळ बाबास आले दुखणे प्रबळ निकट बादला अंतकाळ अंतरी तळमळ भक्तांच्या बापू साहेब अस्वस्थ चित्ती आता पुढे या वाड्याची स्थिती काय होईल नकळे निश्चिती म्हणून खंदी उद्भवली इत उत्तर बाबांचे पाय मंदिरास या लागती काय लाखो रुपये जाहले व्यय अंती हा व्यत्यय पातला बाबांनी देह ठेविल्यावर कशास मुरलीधर बाबा घर कशास वाडा अथवा मंदिर दुष्टित अंतरबुट्टीचे पुढे कर्म धर्म संयोगे अंत समय साई नियोगे साहले वाड्याची या महदभाग्ये मनाजोगे सगळ्यांच्या मजल्या वाड्यात त्या ठेवून हे अंतकाळी बाबांचे वचन निगता बाबांची या मुखातून जाहले निश्चित मन सर्वांचे मग ते पवित्र साई शरीर जाहले का भारी माझी स्थिर वाडा जाहला समाधी मंदिर अगाध चरित्र साईंचे धन्य भाग्यता बुट्टींचे दयाची या गृही स्वसत्तेचे विसावे शरीर श्री साईंचे नामदयाचे अतिपावन असो ऐसी ही कथा पावन परिसोनी सोते संपन्न हे मार साई नाथांसी शरण सोडीन चरण क्षण भरी घडोत भोग इष्टानिष्ट साई एक राखिता संतुष्ट वर्तता मागे यथोपदिष्ट लाधेल अभिष्ट अचुक कथा वक्ता आणि वदन जेथे साई समर्थ आपण तेथे हेमाड कोठील कवन उगाच टोपण नावाचा म्हणून पुढे होईल प्रेरणा तैसीच कथा येईल श्रवणा वेगळी होईल जी रचना तिची विवंचना का आज स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते गीता विशिष्ट श्लोकार्थ निवेदनम तथा समाधि मंदिर निर्माणम नाम 39 गोडः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभम भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय नमः पार्वती वदये हर हर महादेव। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अध्याय क्रमांक 40। श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवतायै नमः श्री सीतारामचंद्राभ्यं नमः श्री सद्गुरु साईनाथाय नमः। धन्य धन्य श्री साई समर्थ ग्रंथ रूपे स्वार्थ परमार्थ बोधोनी भक्ता करी कृतार्थ जो कृतकार्यार्थ संपादी माथा पडता जयाचा हात करी जो तात्काळ शक्तिपात अप्राप्य वस्तू करी प्राप्त भेदाचा निपात करुणी विरवणी मी तू भाव भिन्न जया करिता साष्टांग नमन हृदय धरी अलिंगन अनन्य शरण रिगताची नामे भिन्न सागर सरिता परिरूपे एक रूपता वर्षा काळी मिळणे मिळता उरेन भिन्नता तादृश तेवीच भावे सद्गुरुनाथा भक्ती अनन्य शरण जाता तोही भक्तास देई निजगुरुता पाहोनी सद्भक्ता भक्तांची जय जयाजी दीनदयाळा भक्तोद्धारा परमप्रेमवाळा व्यापुनी अखिल ब्रह्मांडमाळा वससी निराळा शिर्डीत जाते मांडुनी पाया पसरिता संत असता दळणदळिता हुंटा ठोकोनी वैरार्चविता विस्मय चित्ता माझिया तेज की या ग्रंथामुळ मनी इच्छा उद्भवली प्रबळ की ही ऐसे कर्मे सकळ वर्णिता कश्मल हरेल हरी सोय प्रसन्न तया आवडे तयाहुन कोण केलिया निज भक्त कीर्तन अथवा गुणवर्ण